एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर खूप दिवसांनंतर आज आपण भेटतोय आणि आज आपण घेऊन आलेला आहे एक स्पेशल व्लॉग। तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया म्हटलं की 3.5 मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त खूप शुभ मानला जातो। तर या दिवशी आपण नक्की काय काय करतो? या दिवशी आपण अन्नदान केलं पाहिजे, सोनं खरेदी केलं पाहिजे किंवा या दिवसापासूनच म्हणतात आंबा खाल्ला पाहिजे। तर आंब्यापासूनच आज मी देवांसाठी एक नैवेद्य बनवणार आहे, आमरस बनवणार आहे। इथे मी बटाट्याची भाजी बनवली आहे, इथे वरण केलेलं आहे, चपात्या पण झालेल्या आहेत, इथे भात आहे आणि जे राहिलं होतं म्हणजेच आमरस आणि श्रीखंड। ते आमरस पण केलेलं आहे आणि श्रीखंड काय मला बनवता येत नाही, त्यामुळे बाहेरूनच आणायला लावलं होतं शेडला। तर असं आपण आता छान नैवेद्याचं ताट सजवूया, म्हणजे तुम्हाला दाखवता येईल मला की प्रॉपर मी काय काय केलेलं आहे। तर आम्ही दोघेच खायला आहोत, त्यामुळे पुरणपोळी करण्यात म्हणजे एवढं शेड म्हणजे काय नको करू, तर त्यामुळे यावेळेस सिम्पलच मेन्यू आहे। तर आमरस हा आज एक मुहूर्त लागला आमरस बनवायला आणि एकदा नैवेद्याचं ताट सजलं की मग आपण आपल्या आरतीचं ताटसुद्धा सजवूया। तर यावेळेस अक्षय तृतीयेनिमित्त फक्तच आमरस करून देवाला नैवेद्य नाही दाखवला, तर यावेळेस आम्ही घेतलं होतं पिरामल फायनान्स यांच्याकडून पर्सनल लोन। त्यांचं लोन खरंच खूप इझी आणि कन्व्हिनियंट आहे, तर त्यामुळे त्यांची प्रोसेस मला तरी स्पेशली खूप आवडते। आणि यावर्षी आम्ही या शुभ मुहूर्तावरती सोनं करू शकलो ते फक्त पिरामल फायनान्स यांच्यामुळे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की किती अवघड झालेलं आहे सध्याची परिस्थिती सोनं करण्याची। तर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आहे आणि मी खरंच खूप खुश आहे, कारण की मी केलेले आहेत यावेळेस गोल्ड झुमका। तर हे फक्त पॉसिबल झालं आहे पिरामल फायनान्स यांच्याकडून। सगळ्यांनाच माहिती आहे की सोन्याचे रेट्स किती वाढलेले आहेत, म्हणजे साधारण व्यक्तीला तर सोनं घेणं म्हणजे खूप मुश्किल झालेलं आहे। त्यामुळेच या अक्षय तृतीयेनिमित्त मला सोनं घेता आलं, यापेक्षा अजून छान अशी गोष्ट असू शकत नाही। आणि या शुभ मुहूर्तावर सोनं घेतलं की म्हणतात की सोन्याची कमतरता कधीच भासत नाही, त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की सोनं घ्या तुमच्या जीवलगांसाठी। मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पिरामल फायनान्स यांची लिंक दिलेली आहे, जर तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल। आपला अक्षय तृतीया स्पेशल आमरस आणि थाळी तयार आहे। तर नैवेद्य झालं, सोनं खरेदी झालं, या मुहूर्तावरती अशा बऱ्याचशा छान छान गोष्टी होत गेल्या आणि आता शेवटचं राहिलं म्हणजे आपल्या देवाची मेन राहिलं आहे तर देवाची पूजा। तर देवाच्या पूजेसाठी आपण आरतीचं ताट बनवूया। तर काय काय करते मी नक्की पहा। बाकी आहे, तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। तुम्ही सुद्धा तुमचा हा दिवस खूप छान सेलिब्रेट करा। आमचा तर खूप छान झालेला आहे पिरामल फायनान्समुळे, तर त्यांची लिंक चेक करायला विसरू नका।
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आपला नवीन ब्लॉग लवकरच येत आहे आणि हा व्हिडिओसुद्धा लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. सो बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.